तो साहिल पहिलाच बॉल, वेगवान बॉल, विकेटकीपर शरद आहे आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू लावलाय आणि एक खेळाडू काऊ कॉर्नर मध्ये लावलाय. वी शेप मध्ये दोन खेळाडू ठेवलेत आणि मिड ऑनला दोन फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जशी बॉलिंग आहे तशी फिल्डिंग लावली आहे. पायावरती आदळला, थोडासा नाखुश होता आणि चिक्की सिंगल कंप्लीट केली आहे. लेग बाईकचा इशारा आलाय. अवांतरनं एक्स्ट्रानं धावसंख्येचं खातं उघडलं जातंय. साहिल लोंगले एक व्यावसायिक खेळाडू आहे. अगदी कमी कालावधीमध्ये त्यानं आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव पुढे नेलं आणि खेळ देखील त्याचा चांगला पाहायला मिळाला. मागच्या मॅचमध्ये 2 ओव्हर 7 धावा आणि 2 विकेट त्यानं घेतल्या होत्या. या मॅचची सुरुवात देखील त्यानं चांगली केली आणि त्याच्यासमोर कोण आहे तर मागच्या मॅचमध्ये 4 बॉलवरती 4 चौकार ठोकणारा नवनाथ मामुंकर उभा आहे. नवनाथचा फटका फसलाय, हवेमध्ये झेल घेतला जातोय आणि गोल्डन डकचा शिकारी नवनाथ मामुंकर. कमॉन डीजे. यस, डीजे मास्टरला थोडं थांबूयात. अर्थातच मी विनंती करेल समीरजी लोंगले यांना की आपण या मंचावरती, रवींद्रदादा गारे यांची विनवणी आहे की आपण मंचावरती या स्पर्धेचा आस्वाद घ्या. आणि या दरम्यान जर पाहायला गेलं तर साहिल लोंगलेने या ठिकाणी आणखी एक विकेट कमावली तर दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. हिमांशू आता मैदानामध्ये आलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 बॉलवरती एकच धाव आली आहे, ती देखील लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. म्हणजे 3 डॉट बॉल टाकले ते गोलंदाज साहिलनं. साहिल चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि या स्पर्धेचं एक विशेष आकर्षण की मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी बाईक ठेवण्यात आलेली आहे. अभि देवगरे सरांनी सांगितलं की या हंगामामधील कर्जत तालुक्यातील नाईट स्पर्धेमधली पहिली बाईक दोस्ती ग्रुपच्या वतीनं आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 40 ग्रामीण संघ, 480 पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी. आणि कोण असेल तो लकी खेळाडू की ज्याला या बाईकवरती बाईक मिळवण्याचं ज्याचं स्वप्न पूर्ण होणार. डॉट बॉल आलाय, लगातार 4 चेंडू डॉट टाकलेत ते साहिल लोंगलेनं आणि या स्पर्धेतलं मेडन षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. हिमांशू पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना डॉट खेळलाय. चेंडू हवेत, झेल होण्याची शक्यता, झेल टिपला जातोय आणि दुसरा बॅटर होतोय बाद. कमॉन डीजे. 2 विकेट या ओव्हरमध्ये घेतलेत साहिल लोंगलेनं आणि जर विकेट मिळाली, जर डॉट बॉल आला तर मात्र स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक टाकण्याचा बहुमान मिळेल तो साहिल लोंगलेला. आणि या सूरज दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून त्याला या विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. अर्थातच कारण म्हणायला गेलं तर एक विकेट नोंदवल्याच्या नंतर हे पारितोषिक लागलं गेलं होतं. परंतु पाहूया इतिहास घडतोय का मैदानात, कारण अगदी मॅचकडे आपण जाऊयात. पियुष आता मैदानावरती दाखल होतोय. नवनाथ बाद झालाय, हिमांशू बाद झालाय, 2 बॅटर 0 या धावसंख्येवरती बाद झालेत. 1 धाव आली आहे, ती देखील लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आली आहे. आणि स्पर्धेतलं मेडन ओव्हर पाहायला मिळणार काय, याकडे आता सगळ्यांची नजर या खेळाडूवरती आहे. काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. का मला ISPL सारख्या स्पर्धेमध्ये सिलेक्ट केलं याचं उदाहरण देत असताना, याची प्रचिती देत असताना हा खेळाडू, हा बॉल जर डॉट आला तर उत्तम मामा ज्याने या टीमला पुरस्कृत केलंय 500 रुपये दिले जातील. वाईड बॉल, थोडासा लेग ब्रेक केला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर अँगल होणारा बॉल. अवांतरच्या रूपानं धावसंख्येमध्ये वाढ होते. 2 धावा धावफलकावरती लागल्यात.
चांगली बॉलिंग साहिलची पाहायला मिळते. पियुष वेगवान बॉल पूर्णपणे बीट केलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि 2 विकेट मिळाल्यात. साहिलचं या स्पर्धेमधलं अनालिसिस जर आपण पाहिलं तर साहिलनं या स्पर्धेमध्ये 3 षटकं टाकली आहेत, 7 धावा खर्च केल्यात आणि 4 विकेट या गोलंदाजाला मिळाल्यात. काय दर्जेदार खेळ साहिल